संपूर्ण महाराष्ट्रात ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे राज्यातील नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले होते। अकोट शहरात ब्लड व्हॅनच्या माध्यमातून गर्दीला टाळता ठिकठिकाणच्या परिसरात जाऊन रक्तदान शिबिराचे आयोजन प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलं। तसेच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे। प्रत्येक रक्तदान शिबिरास्थळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली गेली। शिबिरस्थळी सर्वप्रथम जंतुनाशक फवारणी करण्यात आली। तसेच रक्तदान करण्याकरिता आलेल्या युवकांना हात धुण्यासाठी डेटॉलची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था सुद्धा करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निनाद मानकर, अकोट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रतीक गोरे, काँग्रेस अकोट शहराध्यक्ष सारंग मालानी, स्मित पवार, निखिल पिंपळे, कुणाल जोत, महेश कुरवाडे, राम गौर, सोमेश कुरवाडे उपस्थित होते। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। पूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असल्याच्या कारणाने आम्ही प्रत्येक एरियामध्ये नगरात ब्लड व्हॅन आम्ही नेत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सत्यजित तांबे प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेस यांच्या संकल्पनेनुसार 10,000 बॉटल्स आम्ही रक्त गोळा जमा करणार आहे। तसेच आज अकोट शहरातून जवळपास 100 बॉटल गोळा करण्याचं आमचं ध्येय आहे आणि हे शिबिराला अकोट शहरातून नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि प्रतिसाद मिळत आहे। धन्यवाद। गुंजाबुले मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर चालू आहे, तरी सर्व जनतेने कृपा करून इथे येऊन स्वतःहून रक्त द्यावे अशी सगळ्यांना नम्र विनंती। युवक काँग्रेसच्या वतीने या देशावर आलेल्या संकटाच्या घडीत खूप चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे। तरी सगळ्या लोकांना माझी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विनंती आहे की त्यांना सहकार्य करावे व जास्तीत जास्त लोकांनी येऊन आपले योगदान द्यावे। विदर्भ न्यूज करिता अकोट येथून सारंग कराडे।